सेकंड राऊंड असेल या सामन्याचं आणि कशा प्रकारे इथे सुरुवात केली जाते. नक्कीच नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून साईराज ग्रुपने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ निकम सीसीयाला फलंदाजीसाठी. चला विनंती असेल ऑफिशियल्स आपली जागा घ्यायची आणि थोडंसं सामना स्पीडअप करायचं. सुरुवातीपासून नागेश तुमच्या खांद्यावर नक्कीच जबाबदारी असेल. बाकीचे जे आतमध्ये ऑफिशियल्स असतील त्याने कृपया करून आपली जागा घ्यायची जेणेकरून सामन्याला लवकरात लवकर सुरुवात होईल आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि एकदा नियमावली परत सांगतो. सर्वांनी लक्ष द्यायचंय नियमांकडे. जर कुठचाही खेळाडू त्या लाईनच्या आतमध्ये आला, बॉक्स लाईनच्या आतमध्ये आला तर 2 धावांची पेनल्टी असेल. याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. त्यानंतर प्लेयर रिव्ह्यू उपलब्ध नसेल, फक्त अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात. याची देखील नोंद घ्यायची आहे. 2 महत्वाचे नियम, या दोन्ही नियमांचं पालन करायचं आणि नक्कीच खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची. एका बाजूला आपल्याला परमिशन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि अतिरिक्त खेळाडू निकम सीसी या संघाचा कृपया करून स्टेजवर पाठवायचा. निकम सीसी या संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया करून स्टेजवर यायचा आणि नक्की साई कृपया करून स्टेजवर यायचं आणि प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहतोय साईराज ग्रुप, नक्कीच बॉल ऑफिशियल्स कडून तुम्हाला दिले जातील. आणि साईराज ग्रुप तुमचं अतिरिक्त खेळाडू देखील स्टेजवर पाठवा. नक्कीच विनंती असेल महादेव सुरवसे गेम थोडासा स्पीडअप करा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला ऑफिशियल्स तुमची जागा लवकरात लवकर घ्या. ऑफिशियल्स आपल्याला पाहू शकतात. राजा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मुकेश रॉय देखील असतील. एका बाजूला पराग लाकडे इन ऍक्शन मध्ये आणि नंतर नागेश देखील. चला अतिरिक्त खेळाडू कृपया करून दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू जर असेल. नंदकुमार दादा पेंडुलकर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील फायनल डेचा पहिला चेंडू. लेट्स प्ले. नक्कीच अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा नंतर पडला आणि बॅट अगोदर थोडासा फ्लो आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, पण शेवटच्या मुवमेंटला ऍडजस्ट केलं आणि एका धावेच्या साह्याने धावफलकाचा श्री गणेश होतोय. धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 1. अप्रतिम चेंडू, अप्रतिम यष्टीरक्षण. काय चेंडू इथे फेकला जातोय, सनीचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला दुसरा पाहायला मिळतोय. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही टर्न फिरवण्याची नक्कीच कला आहे त्यांच्यामध्ये, पण अद्याप लेग स्पिनचा माराच केला जातो. तिसरा चेंडू मार्गस्थ असताना हा देखील अप्रतिम चेंडू आहे. हा ऑफ टर्न होता. बॅट्समनला समजण्याच्या अगोदर मात्र चेंडू यष्टीरक्षकाकडे सुपूर्त होता. एकच धाव 3 चेंडूंमध्ये. चौथा चेंडू मार्गस्थ. सनी तयार. इथे मात्र झालाय फलंदाज बाद. आगे बुलाया और डायरेक्ट पॅव्हेलियन भेज दिया. इथे मात्र पहिला गडी गारत होतो आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतं. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण जर सनीचा जर आपण विचार करतोय तर अद्याप एकच धाव खर्च केली आहे आणि या एका धावेच्या साह्याने फक्त आणि फक्त एकही एक्स्ट्रा अद्याप फेकला गेलेला नाहीये. सनीचं नक्कीच कौतुक असेल. पुढील चेंडू मार्गस्थ असताना सनी तयार.
हा एक जाब बसेल, एका धावेने धावफलक पुढे सरसावेल 2 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला. उर्वरित पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना फलंदाज जमील तयार. इथे पायावर चेंडू आदळला. लेग स्पिनचा अत्यंत सुरेख नजरांना इथे सादर करत असताना सनी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, कठीण असतं ज्या वेळेला नवीन चेंडू असतो टेनिस क्रिकेटमध्ये. ओरम असो या बॉक्स क्रिकेट, थोडंसं बोटांना फिरवणं थोडंसं अवघड असं, पण इथे चांगली गोलंदाजी या ठिकाणी सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र पुढील षटकाची जबाबदारी रतिकच्या खांद्यावरती इथे दिलेली आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण थोडं त्यांना स्ट्रगल होत असताना पाहिलं होतं, पण आज देखील नवीन ऊर्जेने नवीन उमेदीने नक्कीच त्यांना सुरुवात करावी. सांगावं लागेल की माझ्यावर स्वतःवर मला विश्वास आहे आणि तशीच गोलंदाजी करावी लागेल. रती तयार. एक धाव घेतली परमेश. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना कॅप्टनशिप करताना नक्कीच पाहिलं होतं. आजच्या दिवसामध्ये देखील ते आपली उपस्थिती नोंदवतात आणि चांगल्या प्रकारे पहिल्या चेंडूवर एक धाव एकवटण्यामध्ये यश संपादित केलं. रती तयार. 9 ला प्लस केला. 2 धावा एकवटण्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा यश संपादित झालं. इथे धावफलक पुढे सरसावचं आहे. संतगती मंदगती जी प्राप्त झाली होती तिला मात्र आता कुठेतरी संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. 5 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. परत पुन्हा एकदा रती तयार. बॅट्समन परमेश. इथे मात्र अप्रतिम चेंडू. नक्कीच वारंवार आपण असे चेंडू त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी रती आपल्याला जुन्या लयमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. कारण जर आपण विचार करतो त्यांच्या बॉलिंगचा, तथापि नक्कीच त्यांचा काळ त्यांनी गाजवला आणि अद्याप चांगली बॅटिंग देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला कालच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. पण आजच्या दिवसामध्येच उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अद्याप स्कोरबोर्डचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती 6 धावा नोंदवल्या गेल्यात. चेंडू झाल्यात अद्याप आपण विचार करतो तर 3. चौथा चेंडू प्रगती पथावर असेल. बॅट्समन परमेश तयार. फटका चांगला आहे. 2च्या दिशेने चेंडू टोलवला. आता नक्कीच 2 धावा असतील आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 8 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 5वा चेंडू प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावेला नक्कीच इथे प्राधान्य दिलं जाते. कारण आपण जर विचार करतो बॉक्स क्रिकेटमध्ये 2 धावा आणि 4 धावा फार महत्वाच्या असतात. कारण आपण जर पाहू शकतो तुम्हाला लिमिटेशन्स मध्येच खेळावं लागतं आणि त्या तसंच खेळलं जात आहे. टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना रती पुन्हा एकदा परमेशसाठी तयार. टॅपचा फटका आहे. पुढे गेले. स्वतःला स्ट्रेच केलं. स्वतःवर भरोसा टाकला. या सत्रातला पहिला चौकार येतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा. नक्कीच 14 धावाचा जर आपण विचार केला तर 14 फेब्रुवारीचा देखील आता विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. ते भरपूर युवक आपण पाहतोय आणि 14 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि धावफलकाचा जर आपण विचार करतो तर या षटकामध्ये थोडंसं हात खुले करताना नक्कीच आपल्याला परमेश पाहायला मिळाल्यात. आणि 14 फेब्रुवारीचा विचार करता करता नक्कीच 19 फेब्रुवारीची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये ही जागी असली पाहिजे. कारण 19 फेब्रुवारीला जर आपण विचार केला तर आकाश देखील भगवं होत असताना आपण पाहिलं. वळी या मॅच कडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा अंकित तांबोळी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सायराज ग्रुपच्या माध्यमातून 3रा षटक. नक्कीच पंचा इशारा करत असताना एक धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावते 15 या आकड्यावरती. अंकित तांबोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना 2रा चेंडू. टॅपचा फटका. अप्रतिम फटका आहे. पुढे आलं आणि चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू तोडला गेला.
आणि अप्रतिम फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनवर जे खेळाडू होते त्याला चान्स नव्हता आणि 4च्या दिशेने मात्र चेंडू टोलवण्यात येतोय. पुन्हा एकदा अंकित तांबोळीला काहीतरी सनी कान मंत्र देत असताना, कारण सनीच्या गोलंदाजीचा जर आपण पहिल्या षटकामध्ये आपण विचार करतो अद्याप त्यांनी फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. त्यानंतर रथीचं षटक आपण विचार केला तर त्या षटकामध्ये आपल्याला तब्बल 12 धावा खर्च होत असताना पाहायला मिळाले. आता 2 चेंडूवर 5 धावा तब्बल खर्च केल्या गेल्यात. तिसरा चेंडू प्रगतीपथावर अंकित साठी, हा देखील बॅटला डबल 2 वेळा लागला चेंडू आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक संत गतीने पुढे सरकेल ते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र अप्रतिम धावचीची संधी आहे. फलंदाज चालाय पाथ. यस, चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. भरत यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील कौतुक करावं लागेल, कारण ज्या वेळेला डिक्लेअर झोनच्या हाताने तुम्ही चेंडू अडवता त्यावेळेला अप्रतिम क्षेत्ररक्षण मानावं लागतं. जयेशला तिथे आपण पाहिलं 1च्या सत्रामध्ये आपण त्यांना पाहत असतो. नक्कीच पुन्हा एकदा अंकित तांबोळी तयार. ब्लॉक होलचा टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्क करून घेतलं आणि शेवटचा चेंडू नक्कीच इथून पुढे मार्गस्थ असताना परमेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी फलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना धावफलकाचा आपण विचार करतो तर 21 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात आणि 21 धावा या 3 षटकांमध्ये पुरेशा ठरतील का? कारण 4 षटकांचा नक्कीच हा सामना असेल, पण 3 षटकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवा. स्लॉग ओव्हरचा चेक आहे, एक चेक अलाउड असेल याची प्रत्येकाने नोंद घ्यायच्या. अंकित तांबोळी तयार. धावचीची संधी आहे. फलंदाज चालला. लगेच एकच धाव या ठिकाणी 1 बंडाचं काम 22व्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात एका धावेच्या साह्याने आणि पुढील षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असेल नक्कीच याचा विचार करावा लागेल. कारण आपण जर पाहतोय रतीचा षटक संपला त्यानंतर सनीला आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं पहिल्या षटकामध्ये आणि आता अंकित तांबोळीला. आता नक्कीच विचार करावा लागेल कारण विशालला आपण फलंदाजीसाठी जाणले जातो. त्यानंतर सूरजला आपण काल पाहिलं एखाद षटक त्याच्या माध्यमातून फेकताना, पण आता कोणाच्या खांद्यावर जबाबदारी असेल याची चर्चा मात्र रंगत असताना भरतला ती जबाबदारी सोपवली आहे. गोलंदाजी मार्कवर भरत तयार. यष्टीरक्षकांची जबाबदारी नक्कीच आता सनीच्या खांद्यावरती असेल. भरतला आपण काल ॲक्शन मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी नक्कीच जाणलं जातो, पण आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नक्कीच पाहणं गरजेचं आहे. भरत तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मार्गस्थ असताना इथे मात्र सुरेख चेंडू फेकला गेलाय. ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. ज्या वेळेला बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहतो जेव्हा ऍक्शन वेगळी असते त्या वेळेला फलंदाजाला नक्कीच 2 ते 3 चेंडू सुरुवातीचे खेळणं नक्कीच अवघड जातं, कारण आपण विविध ठिकाणी पाहत असतो. नवीन बॉलर येत असतात. नवीन ठिकाणी जाऊन आपलं वर्चस्व आपण सिद्ध करण्यासाठी झुंज देत असतो. त्यावेळेला नक्कीच ही थोडीशी अवघडता आपल्याला नक्कीच जाणवत असते. इथे मात्र 1च्या दिशेने चेंडू टोलवला गेला आणि एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावता. बराच वेळ गतीला मात्र इथे लगाम लावण्याचं काम या ठिकाणी केलं जाते, कारण अद्याप आपण विचार करतो एखादा मोठा फटका येणं प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने गरजेचं, पण अद्याप तो आलेला नाहीये. कशा प्रकारे भरत गोलंदाजी करेल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज तयार. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढा सुमधुर संपर्क झाला नाही. बॅट बॉल लागल्यानंतर फिरली आणि एका दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या फटकावर मिळेल आणि 1 धाव जरी आली तरी पण प्रतिस्पर्धी संघ जो आपण सायरस ग्रुप पाहतोय त्याला चालणार आहे, कारण अद्याप स्कोरबोर्डचा विचार करतो तर धावा फक्त 24 झाल्यात. पुन्हा एकदा भरत तयार. हा फटका आलाय नशिबाचा चौकार आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार.
अप्रतिम फटका या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण विचार करतोय बदलापूर विपक्ष तसं अंबरनाथ आहे, कारण जर आपण विचार करतोय अंबरनाथ मधून एक खेळाडू बिलॉंग करतात आणि त्यांना ग्राउंड शॉटची जास्त करून सवय असते. आपल्या इथे जर आपण विचार करतोय टॅपचा फटका जास्त खेळला जातो बदलापूरमध्ये, पण तिकडे जास्त ग्राउंडवर बिलॉंग करतात, कारण सी टाईप सर्कलमध्ये ग्राउंड फटके जास्त खेळले जातात. पण इथे भरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा देखील आता मात्र तो सांगत असताना ग्राउंड फटका जरी खेळतो तरी पण टॅप मारण्याची क्षमता आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. पाच चेंडू 32 धावा. जर आपण विचार करतो तर अद्याप चांगली गोलंदाजी सनीच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळेल. अंकित तांबोळीचं थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं, रतीचं त्याच्यापेक्षा थोडं महागडं षटक. पण आता स्लॉग ओव्हर्स मध्ये इथे भरतवर चार्ज घेत असताना परमेश पाहायला मिळतोय. इथे मात्र पुढे गेले आणि नक्कीच शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना भरत इन ऍक्शन मध्ये. फटका चांगला आहे कॅमेरामॅनला. इथे मात्र थोडस झोपेतून उठवला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. हा येतोय शेवटचा चेंडूवर सलग तिसरा चौकार. यस, पहिले सत्र इथे समाप्त झाले. पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा आपण विचार करतो तर 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 37 धावांचं आव्हान आहे. 37 रन्स टू विन. 24 चेंडू आणि 37 धावा. नक्कीच या मैदानावर नक्कीच आपण पाहिलंय की 40-40 धावाची सोज असताना आपण पाहिल्यात आणि अप्रतिम सुरुवात जर इथे आपल्याला पाहायला मिळाली तर मात्र या धावा सहजरित्या चेस करू शकतो. पण इथे गोलंदाजीचा विचार करतो तर त्या बाजूला करण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं. करणचा जर आपण विचार करतो अंबरनाथ मध्ये त्यांनी भरपूर काळ गाजवला आणि नक्कीच या ठिकाणी देखील तो इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मी तर त्याला पाहिलंय की 6 चेंडू मध्ये 6 धावा रोखताना देखील त्याला पाहिलंय. किशन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण एका बाजूला जर आपण भरतचा विचार करतोय तर भरत देखील अप्रतिम फलंदाज आहे. त्याच्यासोबत इन ऍक्शन मध्ये आपल्याला अंकित तांबोळी सारखा विस्फोटक फलंदाज पाहायला मिळेल. तर कशा प्रकारे इथे अंबरनाथ आणि बदलापूरचा बॅटल रंगेल हे नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजेल. एका बाजूला लढाई अस्मितेची आहे तर एका बाजूला लढाई विश्वात्मतेची आहे. कशा प्रकारे कोणता संघ विश्वास स्वतःवर ठेवून या सामन्याला आपल्या पदरामध्ये पाडेल तर नक्कीच पाहणं गरजेचं आहे. नक्कीच नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून 4 सलग बाउंड्रांसाठी 5001 रुपयाचं बक्षीस असेल. नक्कीच नंदकुमार दादा पेंडुलकर तुम्हाला स्टेजवर आमंत्रित केलं जात आहे. कृपया करून तुम्ही स्थानापन्न व्हा. चला, पहिले षटक मार्गस्थ असताना सनी बॅटिंग साठी तयार होतोय. बॉलर्स नेम नक्की शेक्सपियरने सांगितलं नाम में क्या रखा है, तरी पण अतिरिक्त खेळाडू वर पाठवा मित्रांनो. मग नाव तर सांगा. ऋषी. ऋषी आपण पाहतोय गोलंदाजीवर पहिला चेंडू जर आपण विचार करतोय तर अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण आजच्या दिवसामध्ये ओपनच्या लॉट्स मध्ये आपण पाहतोय भरपूर वेगळ्या शैलीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चक्री इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच सवय असते भरपूर खेळाडूंना चक्री गोलंदाजी खेळायची. पण ज्या वेळेला तशी गोलंदाजी एका अचूक टप्प्यावर पडते
कुठचा टर्न कट होईल नक्कीच हे आपण समजू शकत नाही. नवीन गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा तयार. दुसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. नो मारलाय पण टप्पा मोठा फटका आला नाही. नक्कीच लेग कट टाकायचा प्रयत्न होता पण नवीन चेंडू असल्या कारणामुळे नक्कीच जो टप्पा पडला आला ना मोठा फटका नक्कीच खेळायचा होता. पण जर आपण विचार करतोय तर सनीला नक्कीच याचा विचार करावा लागेल कारण इथे जर 4 धावा प्लस झाल्या असत्या तर इथे धावफलक काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण नेव्हरदिलेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आता 2 धावा आल्यात. नक्कीच ज्या वेळेला लाईन लेंथ भरकटतो अशा प्रकारचा गोलंदाज त्यावेळेला यष्टीरक्षकाला देखील थोडंसं टफनेसचा सामना करावा लागतो कारण पेस देखील भरपूर असतो अशा गोलंदाजीमध्ये आणि यष्टीरक्षकाला देखील नजर तेवढी स्थिर ठेवून गोलंदाजी करावी लागते. नक्कीच सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 3. हा अप्रतिम चेंडू निकेत सांगतोय की हातातून चेंडू निसटतोय. नवीन चेंडू असल्यामुळे जर मित्र अशी गोलंदाजी असेल तर हातातून चेंडू निसटलेलाच बरा कारण अप्रतिम इथे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र काहीतरी कलात्मकतेचा वापर करण्याचा प्रयत्न सनी यांच्या माध्यमातून थोडंसं अनऑर्थोडॉक्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण विचार करतो तर एका धावेला इथे प्राधान्य दिलं जात आहे कारण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन इथे शॉट्स खेळावे लागतील. तरी पण विचार केला तर धावफलकावरती 4 धावांची नोंद झाली आहे पण बॅट मधून फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे सनीच्या. तर विचार करावा लागेल ज्या वेळेला एखाद मोठा फटका तुमच्या बॅट मधून येईल तो कॉन्फिडन्स रेस घेऊन तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करावा लागेल. धावफलकावरती धावांचा पाठलाग करत असताना 37 धावा चेस करायच्या आहेत आणि त्याच्यामधल्या 4 धावा इथे झालेल्या आहेत. अप्रतिम इथे बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि बेधक मारा अशी रणनीती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ही ऋषी दाखवत असताना अप्रतिम गोलंदाज आणि कला देखील सादर करतोय. काय गोलंदाजी आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वारंवार बाहेर जातो. उत्तर नाही या गोलंदाजाचा. 5 चेंडू झालेत. नक्कीच 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. सनीला आपण ठीक आहे सनीला पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये आपण पाहतो. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज ऋषी तयार. एकदम कामनेस आपल्याला त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच पाहायला मिळतो कारण 4 धावा खर्च केल्यात. सनीचा देखील चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. नो कनेक्शन नो कनेक्टिव्हिटी ओनली बफरिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4 धावा. एकही गडी गमावला नाहीये ही चांगली बाद असेल पण इथे गडींपेक्षा 37 धावांचा पाठलाग कसा केला जाईल मित्रांनो हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण आपण धावफलकावरती धावा पाहतोय तर 4च झाले. 33 धावा अजून पाहतो. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज असताना नक्कीच करण इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. भन्नाट वेग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच एक जाव असेल आणि करणच्या चेंडूचा जर आपण विचार करतो तर अद्याप त्याची गोलंदाजी खेळणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो कारण जर आपण विचार करतो वेगळी शैली हाय आम रिलीज ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं. टॅपचा मोठा फटका खेळायचा होता. एकच जाव या ठिकाणी एकवटली जाईल. एका धावेसाठी इथे प्रयत्न करावे लागतात. कष्टाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये चालू असली तरी पण प्रतिस्पर्धी संघाचा आपण जर बॉडी लँग्वेजचा विचार केला की इकडे भरपूर कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळलं जाते. एका धावेला नक्कीच प्राधान्य दिला जातो याच्यात काही दुमत नाही आहे पण आता गरज आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची. प्रेशर टाकण्याची गरज आहे मित्रा. मोठे फटके घेण्याची इथे
नक्कीच डेट चेंडू असेल. परत एकदा गोलंदाज करण तयार. मोठा फटका खेळायचा होता. साई लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं. चेंडू पुन्हा एकदा. आता मतलब पायात पूर्णपणे बेडा ठोकला जात आहेत. फुट मोमेंट पाहायला मिळत नाही. आता मात्र इथे आगे बुलाया बीच मजदार में छोड़ दिया और वहां से पैवेलियन फिर से भेज दिया. रसूल जर कुठे उपस्थित असतील तर कृपया करून त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा. बाळादा पालंडे यांनी तुम्हाला बोलवला तर याची दक्षता घ्यायची. रसूल जर कुठे असतील तर. डेलिब्रेट चेंडू वसल. शेवटचे चेंडू. करण तयार. गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॅटला लागलाय चेंडू. गोलंदाजी मार्कवर किशन तयार. किशन लाईन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीचा आपण विचार करतो तर भरतला अद्याप तेवढी स्ट्राईक मिळाली नाही. कारण आपण जर विचार केला तर आता गरज असेल 12 चेंडूंमध्ये तब्बल 29 धावांची. 12 चेंडू 29 धावांचं इथे आव्हान असेल. किसन तयार. एक धाव एकवटण्यामध्ये नक्कीच या संपादित केले. आता मात्र अंकित तांबोळीला जशी साजेची गोलंदाजी असते तशी मात्र त्याला आता मिळाली. पण या गोलंदाजीचा नक्कीच त्याला फायदा घ्यावा लागला. अंकित तांबोळीने ऍक्शन मध्ये जर त्याच्या बॅट मधून इथे धावा आल्या तर सामना इथे पूर्णपणे खुला होऊ शकतो. पण कष्ट करावे लागतील. आता मात्र त्याला इथे रोखून ठेवला. आपण विचार करतो अंकित तांबोळीला रोखणं साधं काम नाहीये. पण इथे त्याला रोखून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं किशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेजला मानवंदना देत असताना चेंडू वर आला आणि किशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी साडी अंकित सज्ज होत. टप्प्याचा चेंडू अचूक टप्पा भेदक मारा शेरी. नक्कीच रणनीती इथे इलाज नाही आहे अशी गोलंदाजी खेळण्यासाठी. कारण ज्या वेळेला आपण ओपन मध्ये आपण पाहत असतो त्यावेळेला आपण असेच गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतात. पण पुढे पुढे तसं जाईल तसं फॉर्मॅट टफ होईल. नक्कीच याच्यात काही दुमत नाही आहे. एक धाव असेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावेल. बूंद बूंद से कुछ नहीं होगा, मैं समिंदर की तरह बहना होगा. कारण इथे आता मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. नक्कीच धावा खूप आहेत मित्र, पण अशा प्रकारे देऊ नका. जर आपण विचार करतो 2चा चेंडू होता 4च्या दिशेने ढकलला होता. अंकित तांबोळी परत एकदा इन ऍक्शन मध्ये. आता मात्र सामना कुठेतरी फिरत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. अद्याप आता विचार केला तर 25 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. इशारा करतील पंच. नक्कीच काय फलंदाज बाद आहे. यस भरतला माघारी परतावं लागतंय. आता मात्र भरपूर उशीर झाला. जर आपण विचार करतोय प्रतिस्पर्धी संघाचा चांगली गोलंदाजी नक्कीच सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. पण तदनंतर इथे मात्र सामना पूर्णपणे त्यानंतर झुकला. कारण परमेशच्या बॅट मधून ज्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या कुठेतरी विनिंग नॉक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नक्कीच सायकल मालिका वीर साठी नक्कीच इथे दिलेली आहे. आपण जर विचार करतो तर नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून ही सायकल देण्यात येते. स्वर्गीय हेमंत कदम यांच्या स्मरणार्थ
ही सायकल देण्यात येते नंदकुमार दादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून. मॅचच्या शेवटच्या चेंडू ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूवर जे केलं होतं जर ते पहिल्यापासून केलं असतं तर सामना काहीतरी वेगळा आपल्याला पाहायला मिळाला असता. पण हा सामना इथे संपलाय आणि सामना इथे विजयी झालाय. तो संघ म्हणजे निकम सीसी.